पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो। प्रिय बंधू भगिनींनो, आजचा शुभ संदेश प्रभू येशूच्या त्या सुंदर शब्दांची आम्हाला आठवण करून देत आहे। मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल। आणि प्रभू येशूचे हे शब्द जीवनाच्या अनेक परिस्थितीत आम्हाला परमेश्वर देवाकडे प्रार्थना कराव्यास प्रोत्साहन देतात। पण आमच्या जीवनात असे खूप आमचे अनुभव असेल जेव्हा आम्ही प्रार्थना केली, खूप श्रद्धेने आम्ही प्रार्थना केली, पण आमच्या प्रार्थनेचा आम्हाला प्रतिफळ भेटला नाही। कदाचित जेव्हा आम्ही प्रार्थना केली देवाच्या इच्छाप्रमाणे नव्हे तर आमच्या स्वार्थाप्रमाणे आम्ही प्रार्थना केली असेल, आणि म्हणूनच आमचे प्रार्थनेचा आम्हाला प्रतिफळ भेटला नाही। हेच विचार आज आमच्या मनात ठेवून आम्ही या ख्रिस्त बलिदानात सहभागी होऊया। आमच्या सर्व पापांची आम्ही आठवण करून प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया आणि योग्य रीतीने या ख्रिस्त बलिदानात सहभागी होण्यासाठी आम्ही आमची तयारी करूया। आपण सर्वजण म्हणूया, सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व क्रियेने मी फार पापी केले आहे। माझा अपराध, माझा फार मोठा अपराध। म्हणून नित्य तुम्हारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। हे प्रभू आम्हावर दया कर। हे ख्रिस्ता आम्हावर दया कर। हे प्रभू आम्हावर दया कर। आपण प्रार्थना करूया। हे सर्वसमर्थ बाबा, तुझे आम्हावरील प्रेम आमच्या आशा आकांक्षा परिपूर्ण करणारे आहे। आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हाला तुझ्या शांतीचे वरदान दे आणि मुक्ती मार्गाच्या दिशेने आम्हाला चालव। ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जीवंत राहणारा व राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याचे द्वारे करतो। पॉलचे प्रतिकारास पत्र यातून घेतलेले वाचन। अहो बुद्धिहीन गलितकरांनो, खुर्सावर किल्लेल्या येशू ख्रिस्त ज्याच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेवला होता त्या तुम्हाला कोणी बुरळ घातली आहे। तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्याने आत्मा मिळाला की विश्वासपूर्वक श्रवणाने मिळाला, इतकेच मला तुम्हापासून समजून घ्यावयाचे आहे। तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देह स्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहत आहात काय? तुम्ही इतके दुखे सोसले हे व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ कसे म्हणावे? जो तुम्हास पवित्र आत्मा पुरवतो आणि तुम्हामध्ये चमत्कार घडवून आणतो, तो नियमशास्त्रातील कृत्याने करतो
की विश्वासपूर्वक श्रवणाने हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. इस्रायलाचा देव प्रभू धन्यवादित असो. देवाने आपल्यासाठी आपला सेवक दावीद याच्या घराण्यात बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे. हे त्याने योगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेशाच्या मुखाद्वारे सांगितले होते. प्रतिसाद. इस्रायलाचा देव प्रभू धन्यवादित असो. म्हणजे आपल्या शत्रूच्या आणि आपल्या द्वेष करणाऱ्या सर्वांच्या हातून सुटका करावी, अशासाठी की आपल्या पूर्वजांवर त्याने दया करावी आणि त्याने आपला पवित्र करार स्मरावा. प्रतिसाद. इस्रायलाचा देव प्रभू धन्यवादित असो. जी शपथ आपला पूर्वज अब्राहम याच्याशी त्याने वाहिली ती स्मरावी. ती अशी की तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून सुटून माझ्या समोर पवित्रतेने आणि नित्यतेने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे करा, अशी मी करीन. प्रतिसाद. इस्रायलाचा देव प्रभू धन्यवादित असो. जय घोष. आलेलुया आलेलुया. ए परमेश्वरा, तुझ्या इच्छाप्रमाणे वागण्यास माझे अंतःकरण वळव आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव. आलेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, तुमच्या मधाला कोणी एक आपल्या मित्राकडे प्रभू तुम्हाबरोबर असो. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, तुमच्या मधाला कोणी एक आपल्या मित्राकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, मित्रा, मला 3 भाकरी उसने दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढाव्यास माझ्याजवळ काही नाही. पण मित्र आतून उत्तर देईल, मला त्रास देऊ नकोस, आता दार लावलेले आहे आणि माझी मुले माझ्याजवळ झोपले आहेत, मी उठून तुला देऊ शकत नाही. मी तुम्हास सांगतो, तो त्याचा मित्र आहे, ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल. मी तुम्हास सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाते. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या मुलाने मांस मागितला असता त्याला मासा न देता साप देईल, किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? तुम्ही वाईट असताही तुम्हास आपल्या मुलांना चांगलं द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती उद्धार असते पवित्र आत्मा देईल. प्रभूचे हे शुभ वर्तमान.
मेरा जीवन बदल गया है यीशु तेरे आने से। आया है उजाला मेरे मन के अंधियारे में, सवेरा लेकर ये मेरा जीवन बदल गया है यीशु तेरे आने से। आया है उजाला मेरे मन के अंधियारे में, सवेरा लेकर ये मेरा जीवन। प्रिय बंधू भगिनीनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। हे सर्वसमर्थ बापा, आमच्या या दानाचा स्वीकार कर। आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे दान त्याच्या स्मरणात अर्पण कराव्यास आम्हाला आदेश दिला आहे। आम्हाकडून आज्ञाधारकपणे तुझी सेवा नित्य घडावी व तुझी तारणदायी कृपा आम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावी म्हणून आम्हाला सहाय कर। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो। प्रभु तुम्हा बरोबर असो। तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा। प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया। हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वदा आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे। तुला आमच्या आभार स्तवनाची गरज नाही, परंतु तुझे आभार स्तवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली, हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे। आमच्या आभार स्तवनाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय होते। म्हणून दूतांच्या सर्व गायक वृंदाबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गुणगान गातो। पवित्र 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 प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहे। परम स्वर्गात जय जयकार, प्रभूच्या नावाने येणारे तो धन्य, परम स्वर्गात जय जयकार। प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझा रक्ताचा प्याला आहे। नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया। त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो।
तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरू यांचे आमचे तुझ्या प्रेमान उत्तर पाठ कर. मरणात पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताई विश्रांत पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना ख्रिस्तवासी झाले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करून दे. आम्हा सर्व दया कर. देव माता कन्याकुमारी मरिया, संत योसेफचा पती, सारी प्रेषित व जगाच्या आरंभपासूनच्या तुझ्या सर्व संतांचा आम्हाला शाश्वत जीवनाची मातेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्तद्वारे सुद्धा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताताई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशूचे शब्द मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल मनात ठेवून श्रद्धेने आता प्रभू पिता परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझे इच्छे प्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकामेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी करतो. माझा जीवन साथी हो, येशू माझा जीवन साथी
माझा जीवन साथी हो. माझ्या सवे राहावे येशू, माझ्या सवे राहावे प्रभू, माझ्या सवे राहावे प्रभू. येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. जीवन सहारा हो, माझा जीवन सहारा हो. येशू माझा जीवन सहारा हो, माझा जीवन सहारा हो. माझ्या सवे राहावे येशू, माझ्या सवे राहावे प्रभू, माझ्या सवे राहावे प्रभू. येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. जीवन शक्ति हो, माझी जीवन शक्ति हो. येशू माझी जीवन शक्ति हो, माझी जीवन शक्ति हो. माझ्या सवे राहावे येशू, माझ्या सवे राहावे प्रभू, माझ्या सवे राहावे प्रभू. येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. माझ्या सवे राहावे येशू, माझ्या सवे राहावे प्रभू, माझ्या सवे राहावे प्रभू. येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अति पवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते. मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते. परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त प्रसादाद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. आम्ही साजरा करीत असलेल्या ख्रिस्त प्रेम संस्काराचा आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा व आम्ही तुझ्याकडे आकर्षित व्हावे म्हणून आम्हाला सहाय कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताची शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन. गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान. गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान. निष्कलंक तू निर्मळ माते, स्त्रियामध्ये तू धन्य माते. निष्कलंक तू निर्मळ माते, स्त्रियामध्ये तू धन्य माते. तव उदराचे फळेशु माते, सारी प्रजा तुझे गीत गाते. गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान. गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे
पाप्यांचे हे आश्रय दाते, जीवितांची तू आशा गे माते. पाप्यांचे हे आश्रय दाते, जीवितांची तू आशा गे माते. कृपा पूर्ण तू प्रियकर माते, सारी प्रजा तुझे गीत गाते. गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान. गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान.